नहीं नहीं ट्रेन नहीं जाएगी। हेलो, हाँ हाँ ठीक है, हाँ हाँ इतना कॉल करेगा तो कोई अभी देखो उधर भी ना उसको वीडियो कॉल करो बाहर आके वीडियो कॉल हॅलो, आपने को पता चल जाएगा। हा निघालो, येऊ राहिलो। हां हां फिक्स करा। हां नाही जा दे, उगले आता मग बस स्टँडला तिळ पण ना कोणी आपलं कसं आता उगले। हा का बरं बरं चालेल चला। आता त्यांनी पैसे दिले, माझा नंबर दिला म्हणा, चला फोन करतो म्हणलं, ठीक आहे करा फोन। मी निघून यायला, मी सातपूरला आहे आता। काय ते अहो हार माझ्यावर बांधून दिलाय ना असं। नाही तर मग तुम्हाला परत नाशिकच यावं लागेल। नाशिक व कसारा जायला असं तर दोन पर्याय आहे। तिकडून गाड्या भरता कसारेवाले। काय नवीन ते काय गोटी का काय तर सांगितले मला। काय काय गोटी गोटी हां तिथून त्र्यंबकवरून गोटीला परत कसारा सांगितलं। हो ना, मग मी काय म्हणतो, गोटी नाव गावाचं नाव आहे का? घोटी गावाचं नाव आहे बरोबर तुमचं। तर मग एकच रस्ता आहे बुवा असं, घोटीला गेले काय आणि कसारा गेले काय असं। चला त्र्यंबक हां आए तो करेगा, हां उसके बाद देखना मेरे को बैठूंगा बहुत सारे मिलेगा देखना कौन चालेल चालेल, देऊन टाकतो काय हरकत नाही। हो नक्की नक्की। एक ऑप्शन त्र्यंबकेश्वर पासून कसाऱ्याला किती 250 रुपये येतात? हो 250 ते 300 रुपये। किती किलोमीटर आहेत ना कसारा? साधारणतः 54-60च्या आसपास येईल बघ। 60-65 हां 60 धरा, फिक्स धरा, 60च्या पुढे नाही। पण 60ला 250 रुपये एक ना 70 रुपये। हा हो मग तुम्ही कसं काय कमी घेतलं? मला जायचं आहे ना, मला त्र्यंबक जायचं आहे ना, मला संध्याकाळी तिकडे भाड राहतं ना। मी इकडं जर बसलो खेळत, तुम्हाला म्हणलं 70 रुपये, तुम्ही म्हणशील का रे भाऊ एवढे का ते बसलंय तेवढेच आहे। मला जायचं आहे म्हणलं, मला परवडत आहे ना, मला थांबण्यापेक्षा पुढे गेलेलं परवडणार आहे ना। भाडं आहे का तिकडे? भाडं राहतं ना, संध्याकाळचे तिकडनं भाडे निघतात नाशिक रोडचे पूजावाले। आणि त्र्यंबकवरून नाशिक रोडला किती घेते? 150 रुपये रिटर्न 150. 150 रुपये हो। गर्दी असली तर 150, गर्दी नसली तर 120-100 रुपये। 100 रुपये हा असं आहे, जे आहे ते आहे। सीझनवरती आहे. हो सीझनवर। आता 2-4 दिवसांनी गर्दी वाढेल, पितृपक्ष चालू होईल, पूजाला लोक येतील, खूप गर्दी वाढेल। बेलगाव वासाळी बरं 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 झालं बोल, मी निघून ना गेलो आज। वासाळे गाव आहे का इकडे? आहे काय मध्ये गाव आहे। हो असं जंगलच दिसते मला. हो नाही, इकडून इकडे सगळं जंगलच। हां थांब बरं का, उतरून नका। हां उतरा आता। आडगाव इकडे येत नाही ना? आडगाव नाही, आडगाव खाली गेलं। हो तिकडे पण एक पिंपळगाव आहे का? हो आहे तिकडे पण पिंपळ, 3 पिंपळगाव आहे। 3 नाही 4 आहे। अरे बापरे. पिंपळगाव खांब, हां. पिंपळगाव गरुडेश्वर, पिंपळगाव काय म्हणते आमचं बौला। हो हे आता रस्त्यावर गेलं आपलं हे। हो मी तेच म्हणलो ना आता हो पिंपळगाव 3-4 म्हणजे पिंपळगाव आहे। मी तिकडे गेलो होतो ना आडगावला, तिथे पण पिंपळगाव होतं. हां आणि आहे ना, किंवा तेच म्हणलं 3-4 पिंपळगाव आहे। मला वाटलं ज्या रूटनं मी परत आलो त्या रूटनंच जावं लागलं का असं नाही मला. नाही 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 असं नाही।
तुम्ही तिकडं ओझरवरून आले का? हा हा बरोबर, मग ते पिंपळगाव लागलं मग. हा हो बरोबर. पिंपळगाव आडगाव ओझर. इथं आता संदीप युनिव्हर्सिटी आहे. हा हा बरोबर आहे. हा संदीप युनिव्हर्सिटी खूप मोठी युनिव्हर्सिटी. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे बरोबर. हो, बरोबर. त्यांचं मेन कॅम्पस इथंच आहे ना मेन. इथंच आहे का? हा हो पुढे पुढे येईल. हा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे ते ही सगळं. पाठीमागची याच्या पाठीमागची युनिव्हर्सिटी. हा हा हो. त्या बंगल्याच्या बॅक साईड पाठीमागे. हा 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 तिथं आहे ना. हो आता नाव येईल पुढं. इकडं त्यांचं गेट आहे मध्ये. हे इकडं गेट आहे. संदीप युनिव्हर्सिटी. हो. इकडं युनिव्हर्सिटी, इकडं फाउंडेशन, दोन्ही. संदीप फाउंडेशन हो आहे का? संदीप फाउंडेशन युनिव्हर्सिटी. आता त्याचं गेट आहे युनिव्हर्सिटी फाउंडेशन. आणि ह्याला मागच्या मैरवणी या गावाला. मैरवणी. मैरवणी हो. हा. तुम्ही म्हणते तुमचा कॅम्पस म्हणलं, हम्म. मग आले काही माहीत राहिलं आहे का नाही माणूस? हा, हा. हा, ठीक आहे इकडे जायचं आहे. हे बघ इकडे हा. दिसतली. फार्मसी MBA. हो. हे कुठले नाशिकचंच आहेत का? हा? संदीप युनिव्हर्सिटीवाले नाशिकचंच आहेत का? कुठं दादा? हा सांभाळे फाटा. बस एक जण बसल बुवा, दोन जण नाही. आहे का नाही? हा एक बस माझा जागा आहे म्हणलं. आहे का? इकडनंच बसता इकडनंच. दादा येतो का पुढं? होईल होईल. थांब हा दादा थांब. घ्या त्याला मध्ये, तुम्ही उतरा त्याला मध्ये घ्या. तो बारीक आहे ना.
बासरी का पुढं आणलं हा पुढं आणलं से नहीं ऑटो वाला ऑटो से नहीं, वैन टाइप का है ना, उससे आना है। सुनिए ना मैडम दीदी हाँ, बोलिए। ऑटो वाला है ना ऑटो वाला 800-900 रुपये मांगल क्या पापा? नहीं, वहाँ से वैन भी चलती है। जो ब्लैक और येलो वाली जो वैन होती है ना, वैन टाइप की, अभी कहाँ पे खड़े हो? उनको बोलो अपन गाड़ी करेंगे वो चलती है। कहाँ खड़े हो? कहाँ पे खड़े हो आप? एक्सिट है। वो एक्सिट नहीं है। ये चल रहा है। आताशी उतर आले बरं बरं ठीक. ठीक है, तो ये एक बार वैन पता करो। हाँ आने बाहर आगे तुरंत वैन आहे मग थांबायपेक्षा लय ना कटाळो एवढा पाऊस हा मग आता आलोय त्र्यंबक पंचवटीमधून इकडं परत नंबर बेच्या फाट्याच्या आसपास आहे बघू म्हणलं संध्याकाळी भेटलं का चांगलं कुठे आता थांबा मी तिथंच आहे ना खांबाळ्याच्या तिथंच आहे ना कुठं मी एवढ्याच खांबाळा क्रॉस केलाय 2 मास बाया एक बाया असेल पोरगी उतरली असेल पा हा ती पोर उतरावूनच पुढं ढाळालं या मग या हा आणि हे अंजनेरी अंजनेरी. हो हनुमानजीचं जन्मस्थान अंजनेरी हां हां हां. तिथं झालं होता वा हो इकडं झालं अंजनेरी पर्वत हां हां. इथंच हनुमान जन्म झालेला हो, वर. आणि कर्नाटकमध्ये आहे तिथं पण म्हणतात. इकडं दोघं पण बांधताय आता हां हां. आता आपल्याला आपण इडले म्हणून आपण आम्ही म्हणतो इडं अशी बांधगडे तिथलं कर्नाटकातलं नाव आहे अंजनाद्री. हो ते पण म्हणते तिथंच झालं म्हणून. अंजनी माता अंजनेरी हाँ पापा। हाँ लेकिन वो जल्दी पहुंचाते हैं, बस बहुत टाइम। हाँ वो 2.5 घंटा लगा थी बोलना हाँ, बहुत टाइम लगता है, इसलिए जल्दी ना ज़्यादा पैसा लेते आप 2 बैठो या 4 बैठो 800-900 रुपये आपसे देंगे हाँ ऑटो वाला 150 लेगा आपकी बात बराबर है बराबर वो और बारिश के टाइम यहाँ पे आएगा वो गाड़ी से अच्छा का ऑटो अच्छा ती कुठली हायवे? त्र्यंबक नाही नाही हायवे म्हणजे पुढं कुठं जाते? पालघरला जाते. हो वाडा पालघर असं इकडून तो कोडाळा जव्हार पालघर ठाणा असा तिकडे निघतो बाहेर मुंबई हो ठाण्याकडनं पालघर हो 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 सेलवासा हां हां हां
इकडून तिकडून बरं का सगळा मोठा तोच आहे, खूप मोठा पर्वत. इकडून तिकडून तोच डोंगर आहे अंजनेरीचा. हो. खूप मोठा डोंगर आहे हो. आणि लय खूप मोठा म्हणजे खूप मोठा आहे. आणि वरती जायला 3 स्टेप आहे त्याला. हो, लय मोठा आहे. छोटे छोटे. ही कुठली गाव आहे? हे तुपादेवी फाटा. गाव नाही. गाव तिकडे इकडं मध्ये. इकडे देवीचं मंदिर आहे. देवीमुळं तिकडं या फाट्याला तुपादेवी नाव पडलं. हो. हां, थांबायचं आहे का? बरं बरं, 2 मिनिट. त्र्यंबकेश्वरच्या मागं. हां, 3 किलोमीटर असेल. हां. हॅलो, आलो इकडं खाली. आपले ते हे झालं ना राजस्थान आहे ना, काही खडखड खराब रस्ता. हां, खाली गुजरात. हां हां हां, बस तिकडे ते खराब रस्ता. हां हां, इको आहे ना, त्याला सांगा 2105 गाडी नंबर. हां, करून द्या. हां ना, बरं काय काम असेल. इसलिए तो वहाँ पे रखा उसको. हाँ, नहीं तो हाँ वो बारिश के भीग जाता ना, इसलिए अंदर रखा उसको. नहीं तो नीचे भी रख देते. किसी का हाथ तो चढ़ाना होगा ना, बना क्या है वो नासिक से. ये मंदिर कब तक खुला रहता है? 9 बजे तक. थोडं
किसकी गाड़ी है बोलना? हाँ जहाँ वो छोड़ेंगे ना वहीं पर हाँ भैया ये कहाँ मतलब कौन से स्टॉप पे छोड़ेंगे? हां त्यांना द्या इकडे मी बोलतो ड्रायव्हर बरोबर म्हणाव द्या ड्राइवर से बात कर रहे हैं। हां हाँ, गाडी मैं बात कर रहा हूँ। हां अभी तो चली है गाड़ी। हां तेच ना मग त्याला सांगतो ना मी तुम्हाला कुठं उतरायचं तेवढं सांगा तुम्हाला गजानन मध्ये जायचं का हॉटेलमध्ये थांबायचं का मंदिरात जायचं असं कहाँ जाना था पंडित जी को पूछो। कोणचे पंडित जी अरे वो हमको आप त्र्यंबकेश्वर के हाँ ठीक है कोई बात नहीं हम मंदिर के पास ही छोड़ेंगे आपको कोई बात नहीं मंदिर के पास ही छोड़ो वो हाँ। सबसे अच्छा। कोई बात नहीं मंदिर के पास ही वो लोग भी मंदिर के पास ही छोड़ेंगे ना? हाँ उनको बोलेंगे तो छोड़ेंगे नहीं तो यही छोड़ देंगे गजानन स्वामी संस्था है आपका स्टॉप कहाँ है? पता नहीं ना बात करा। मेरे बात करा देंगे तो ही बात कर रहा हूँ मेरे बात करवा देंगे ना हाँ तो अभी आप 1 मिनट बात करा। अभी ये स्टॉप करके बात करा। आता तू का फोन? आता तुम्ही गाडी चालवता ना? द्या ना फोन त्याला काय लागत पोहोचलो ना आपण मंदिराजवळ हेलो पापा मम्मी वो ड्राइवर से जरा बात करा दो वो ड्राइवर बात करेंगे 1 मिनट हाँ 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 ठीक है हां द्या हॅलो मनोज भाऊ बोलतोय हा इड कोण मामा हॅलो मामा ते आपल्या स्टँडला घेऊन या त्यांना बरं का ते 2 जण हा त्यांचे हा टॅक्सी स्टँडला घेऊन या आणि आपले त्यांच्या पोरी आहे आपल्या गाडीत हा मी त्यांना म्हणलं मग या घेऊन चला हां हां आपल्या स्टँडला घेऊन या हां जरा आपलेच ओळखीचे त्याला काय हाँ हेलो हाँ जहाँ हम लोग उतर रहे हैं ना वहीं पर वो आपको छोड़ देगा बस त्याच्यामुळे साफ नाही बघा ते कटिंग यायचं साफ नाही